एकाच पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या 2 महिला पोलीस कॉन्स्टेबल्सने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही महिला कॉन्स्टेबल पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील आहेत. 30 ऑगस्टला आळंदी या ठिकाणी या दोघीही लग्न करणार आहेत. या दोन्ही महिला कॉन्स्टेबल्सनी लग्नाच्या रजेसाठी अर्ज दिला आहे. या ठिकाणी वैद्यकीय पद्धतीने दोघेही लग्न करणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तसंच यामुळे पुन्हा एकदा समलिंगी विवाहाचा मुद्दा चर्चेत आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पिंपरीतल्या 2 महिला कॉन्स्टेबल्सने एकमेकींशी वैद्यकीय पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. यापैकी एकेने लिंगबद्दल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिलेने असं म्हटलं आहे की ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आमच्या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळेल अशी अपेक्षा आहे. आपल्या देशात 2 प्रौढ व्यक्तींमध्ये समलिंगी संबंध असणं हा गुन्हा नाही. मात्र हे देखील वास्तव आहे की समलिंगी विवाहांना आपल्या देशात कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे या लग्नाबाबतची चर्चा सगळीकडेच रंगली आहे. पुणे मिररने वृत्त दिलेलं आहे. ऑक्टोबर 2023 सर्वोच्च न्यायालयाने नॉन हेटेरोसेक्सुअल जोडप्यांसाठी विवाहाचा कायदेशीर हक्क मान्य करण्यास नकार दिला आहे. अशा पद्धतीने विवाह म्हणजेच समलिंगी विवाह आणि त्या संबंधीचा कायदा करायचा असेल तर काम संसदेच्या अधिकारी क्षेत्रात येतं. संसदेत अशा प्रकारचा कुठलाही कायदा मंजूर झालेला नाही. त्यामुळे भारतात समलिंगी विवाहांना मान्यता नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर सदर महिला कॉन्स्टेबल्सना विवाह नोंदणी, लिंग ओळख आणि अधिकृत मान्यतेसाठी लागणाऱ्या कायदेशीर प्रक्रियांमध्ये अडचणी येऊ शकतात. आळंदीला होणाऱ्या समलिंगी विवाहाला या दोन्ही महिलांच्या कुटुंबांनीही विरोध दर्शवला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा आणि त्यांची समजूत घालावीशी मागणी त्यांनी केलेली आहे. मात्र ही बाब 2 महिलांच्या वैयक्तिक जीवनाशी संबंध आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही.